आपल्या गावातून मंडळी फायनली निघालोय. आता सरळ मुंबईचा रस्ता धरायचा. टर्न पण पुढचा आहे ना, 360 डिग्री टर्न आहे. पुढे संपूर्ण खाई आहे. या टर्नला गाडी सांभाळून चालवावी लागते. कारवाला आहे ना, ओव्हरटेक करायच्या नादामध्ये घासणार होता आम्हाला. कसा पळून जातोय बघा, किती हॉर्न मारले तरी थांबवलं नाही त्यांनी. से बोलते मानगाव का ट्रॉफिक. भाव उडवते जाम. फुल ऑफ रोडिंग चालले. जिकडून रस्ता भेटेल तिकडून टाकते. थोडं साल्टी गेली तरी चालेल, ऋतुबा कमी नाही झाला पाहिजे. इंदापूरला पण ट्रॅफिक आहे. मानगावची ट्रॅफिक आम्ही कशी बशी क्रॉस करून पुढे आलो. आजचा दिवस ट्रॅफिक वाला दिवस आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून. सकाळी उठायला लेटच झाला. काल गणपतीपुळेला गेलेलो, येते वेळी जेट्टीने आलो. जेट्टी वेळेवरतीच नव्हती, त्यामुळे येण्यासाठी उशीर झाला. 7ला तिकडनं जेट्टी पकडली. मग हेदवीला उतरलो. हेदवी मार्गे चिपळूणला येईपर्यंत आम्हाला 9 वाजले. 2 बाईक होते, थोडे मागे पुढे पण झालं. भाऊ आणि वेदांत होता, ते दुसऱ्याच मार्गे गेले. आम्ही दुसऱ्या मार्गे आलो, त्यामुळे चुकामुक थोडी झाली. तर तिथे पण टाइम गेला. तर घरी येईपर्यंत 9 साडेनऊ झाले. मग मावशीकडे जेवण, रात्री जेवण खाऊन झालं. आणि मावशीने आता सकाळी नाश्ता करण्यासाठी बोलवलेला. सकाळ सकाळ नाश्ता पोह्यांचा. आणि हे स्वर्ग सुख. सर्व हिरवगार वातावरण. 9च्या दरम्यान मी उठलो ना, त्यावेळेस थंडी वाटतच होती. आता मावशीकडे आलेलो, नाश्ता तर केला आणि हा गरमागरम चहा पितोय. गावचं वातावरण बघा कसं हिरवगार वातावरण आहे. त्यात थंडी हलकी हलकी पडते आणि झाडांच्या मधूनच सूर्यदेव डोकावून पाहतायत आपल्याला. सूर्याची किरणे बघा किती प्रखर अशी पडतायत. थंडी एवढी आहे, हे तेल मला डोक्याला लावायचं होतं, तेलच गोठून गेलंय. उन्हामध्ये ठेवतो. तुळस पहा किती भारी फुलले. मुंबईला आमच्या घरामध्ये तुळस येता येत नाही. आता बोहडवाडीतून निघालोय, मावशीच्या घरातून. पुन्हा जेवण्यासाठी पण यायचंय, पण आमची अक्का आहे, तिला भेटण्यासाठी निघालोय. मावशी बोलत होती जाऊन या, सर्व मुलं आलात तर निघालोय आम्ही. गरमागरम गाईचं दूध. आमच्या परिवारातील सर्वजण अक्का अक्का बोलतात. आमच्या आजोबांची बहीण म्हणजे आमची आई झाली. दर्शन घेत. आणि या मामी. हो हो, येईन भेटायला. हो 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 हो, पुढून ना. हो, गाठभेट झाली आणि निघालोय आता जाण्यासाठी घरी. चला येतो. आजोबांना सांग येऊन गेलो. मंडळी, दुपारचा 12:45 झालाय. जस्ट आताच घरी आलोय. काल आलो ना, तेव्हाच मावशी बोलली की अक्काला पण जाऊन भेटून या. तर सौरभ आणि मी गेलेलो, जाऊन भेटून आलो. तेवढंच अक्काला पण बरं वाटलं. आणि आत्ता काउंटरमध्ये आपल्या घरी आलोय. या इथून परत मावशीकडे जेवण्यासाठी जायचं. दुपारचं जेवण तिथेच आहे. जेवण खावण होईल आपलं, त्यानंतर मुंबईला जाण्यासाठी निघायचंय. नाना आले बघा सोबतीला बसायला. नाना गावीच असतात. गावचं वातावरण मस्त आहे. हा, थंडगार हवा सुटले. वातावरण चांगलं आहे गावचं, थंडगार वारा सुटले. दुपारचे 4 वाजले. मावशीकडे आमचं जेवण खावण झालं. आता निघालोय आम्ही. मावशीने 2-3 दिवस आम्हाला चांगलं मस्त मस्त असं जेवण दिलं. सकाळी नाश्ता दिला, मस्त मजा आली. त्यात हे निसर्ग खूप छान वाटलं. आज आमचा परतीचा प्रवास आहे, निघतोय आम्ही जाण्यासाठी. आता लगेच सामान आवरून लगेच निघणार. हा चल. चला सर्व निघाले. घरी जाऊन सामान परत आवरायचंय. संध्याकाळचे 4:15 झाले. सर्वांची तयारी झाली, निघतोय आता.
चल. आपल्या गावातून मंडळी फायनली निघालोय. आता सरळ मुंबईचा रस्ता धरायचा. 4:15 वाजलेत. पाहूयात मुंबईला किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. पेट्रोलची टंकी पूर्ण असलेली बरी. पेट्रोल भरून घेत आहेत. इच्छेवेली फाट्याचं पेट्रोल पंप आहे. मंडळी पेट्रोल तर पूर्ण भरून झालंय. माझा पार्टनर आहे तो मेडिकल मध्ये गेला टॅबलेट घेण्यासाठी. येते वेळी खूप थंडी होती त्यामुळे त्या बिचाऱ्याची कुल्फी झाली आणि सर्दी पण झालेली बिचाऱ्याला. नाकामधून गंगा यमुना वाहत होती. तर बोलला की आता जातो मी मेडिकल मध्ये, पहिले टॅबलेट घेऊन ठेवतो जेणेकरून थंडी वगैरे वाजायला लागली तर टॅबलेट खाल्लेली बरी. आताच उतरलो आम्ही गणेश खिंडीतून खाली चिपळूणच्या दिशेने निघालोय. संध्याकाळचं वातावरण मस्त झालंय. सूर्याचे प्रखर किरणे पडतायत. त्यात आमचा हा प्रवास. चिपळूण आता मागे सोडलं मित्रांनो. पुढचा स्टॉप असेल आपला पोलादपूर. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत जेवढं खेचता येईल तेवढं आपल्याला खेचायचं आहे. नंतर मग आरामात आपल्याला पुढे ट्रॅव्हलिंग करायची. सनसेट होत आहे आणि एक्सप्रेस वे. पोलादपूर ना डायरेक्ट. अरे जेवढं खेचत जाऊ तेवढं चांगलं आहे. थंडीच्या आधी जाऊ आपण. हा, नाहीतर मग थंडी एवढी वाढते ना, हालत खराब होऊन जाते ना. वाट लागून जाते. हे बघा, या रस्त्याने टेम्पो आत जातो ना, त्या तिथून आपण परशुराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. पुढे मोठे मोठे कंटेनर आहेत त्यामुळे गाड्यांची स्पीड मंदावले. टर्न पण पुढचा आहे ना, 360 डिग्री टर्न आहे. पुढे संपूर्ण खाई आहे. हा बघा टर्न, बघा कसं आहे. या टर्नला गाडी सांभाळून चालवावी लागते. चला तर आता भोसते घाट उतरून आपण खेडमध्ये आलोय. या इथून डायरेक्ट पोलादपूर गाठायचंय. चला तर मंडळी, आपण बाईक राईड करून आत्ता फायनली आलो आहोत भव्य अशा कशेडी बोगद्याजवळ. एकेकाली कशेडी घाट हा खडतर पण महत्त्वाचा घाट होता, पण नवीन बोगद्यामुळे तो आता कोकण प्रवासाचा एक जलद आणि सोयीस्कर भाग बनलेला आहे. ही मिनी बस केव्हापासून आमच्या मागे होती. फायनली कशेडी बोगद्यामध्ये ओव्हरटेक करून पुढे निघाली बघा. आणि आपला असा प्रयत्न असणार लवकरात लवकर मुंबई गाठायचे. 11-12 वाजेपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये पोचायचं आहे आणि आराम करायचा आहे. सकाळी लवकर उठून कामाला पण जायचं आहे.
कारवाला आहे ना ओव्हरटेक करायच्या नादामध्ये घासणार होता आम्हाला. कसा पळून जातोय बघा, किती हॉर्न मारले तरी थांबवलं नाही त्याने. चिपळूण पासून आपण नॉनस्टॉप निघालेलो, खेड मागे टाकून कशेडी बोगद्यातून आता आपण आलो आहोत पोलादपूरला. या इथे स्टॉप घेतलाय पहा. गेल्या टायमाला या इथेच आम्ही रात्रीची मॅगी खाल्लेली, त्याच स्टॉलच्या इथे थांबलोय. माझा भाऊ विनायक आणि वेदांत येत आहेत मागून, त्यांचीच वाट पाहतोय आम्ही. पोलादपूरला चहा पिण्यासाठी थांबलोय. थँक्यू. गरमागरम चहा, गरमागरम भक्कड चहा झाला. थंडीचा पारा पण वाढायला लागलाय आता. पोलादपूरला असलेला महाराजांचा पुतळा. हर हर महादेव, जय शिवराय. या पुतळ्याच्या मागेच पेट्रोल पंप आहे. विनायक आणि वेदांत पेट्रोल भरण्यासाठी गेले. ते बघा झालं वाटतं पेट्रोल भरून. 2 बाईक रायडर आलेले आहे. नाही पेट्रोल ठीक आहे, पुढे भरा. बीरवरून पुढे निघालो. उजव्या बाजूला डोंगरामध्ये भयंकर वणवा लागलेला. एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो त्याचप्रमाणे ते दिसत होता. मानगावच्या अलीकडे आहे. पुढे काय झालं काय समजत नाही. मरणाचा ट्रॅफिक लागलाय. चाकरमानी मुंबईला निघालेत, त्यामुळे मे बी एवढं ट्रॅफिक असावं. सॅटर्डे संडेला एन्जॉय करायला येतात आणि संडेला रात्री निघतात, तेव्हा हे भरमसाठ असं ट्रॅफिक होतं. खड्यांवरनं गाडी काढल्यावरती गाडी स्लीप होते. मानगाव का ट्रॅफिक बोलते. हे बघा, हे आपले एंटर कॉल आहे. जामच ट्रॅफिक आहे रे, एवढी पुढपर्यंत. इससे बोलते हैं मानगाव का ट्रॅफिक. सिंगल लेनचा रस्ता आहे ना, त्यामुळे एवढी ट्रॅफिक आहे. बघताय ना मित्रांनो केवढं ट्रॅफिक आहे. 2 व्हीलर आहे त्यामुळे आम्ही जागा काढून पुढे पुढे जातोय. 4 व्हीलर असली असती तर अटकलोच असतो. बाबर बोलतात चल 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 चल, रस्ता काढ. फोर व्हीलर वाल्याने टाकली गाडी, समोर गाडी येते. निघण्यासाठी त्याला टाइम लागेल आता. शॉर्टकट. ऑफ रोडिंग, ऑफ रोडिंग, फुल ऑफ रोडिंग. उडो उडो, व्हिडिओ बनवतोय. उडवतोय जाम. फुल ऑफ रोडिंग चालले. जिकडून रस्ता भेटेल तिकडून टाकते. उडव, साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. आम्हाला निघायला जागा नाही. हे बघ,
टाका खड्ड्यात ना गाडी सर्वांनी टाका, फोर व्हीलर वाल्याने पण टाका. व्हिडिओ बनवतोय. अरे सीझन सोडून अदर डेला एवढी ट्रॅफिक असेल असं मला पण वाटलं नव्हतं. आज संडे आहे, त्यानिमित्त मुंबईला जाणाऱ्या लोकांची खूपच गर्दी आहे. त्यामुळे किती ट्रॅफिक झाले मरणाची. टाक तू टाक, आड जोड पळव गाडी. ड्रायव्हर ओपी बोलते. आलोच मानगावला आलो. हा बोर्ड पहा, महाड 28 किलोमीटर, मसला 29 किलोमीटर, श्रीवर्धन 47 किलोमीटर, दिघी बंदर 55. इंदापूरला पण ट्रॅफिक आहे. मानगावची ट्रॅफिक आम्ही कशी बशी क्रॉस करून पुढे आलो आणि इकडे इंदापूरमध्ये आलो तर या इथे पण ट्रॅफिक. आजचा दिवस ट्रॅफिकवाला दिवस आहे. विश्रांती करण्यासाठी सेकंड स्पॉट आमचा पाळी होता. पाळीला आम्ही तर आलोय, भाऊ आणि वेदांत आला नाहीये अजून, त्यांचीच वाट पाहतोय. आणि पाळी कोणत्या गोष्टीसाठी फेमस आहे तुम्हाला तर परिचितच असेल. अष्टविनायकातील एक विनायक म्हणजे पाळीचे बल्लाळेश्वर या ठिकाणी स्थित आहेत. हे बघा समोरच आहे पाळीचा गेट. या गेट मधून आतमध्ये गेलो की सरळ रस्ता बल्लाळेश्वर मंदिराच्या इकडे जातो. पाळीला चहा वडापाव झाला. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो. येते वेळी रस्ते खाली होते म्हणून नॉनस्टॉप आम्ही पनवेलला आलो. अरे तू कसं करणार आहेस आता? कळव्याला कसं जाणार आहेस? भांडुपला येणार आहे? कुठे येणार आहे? नाऊरला येणार आहे. मग नाऊरवरनं पुन्हा तू जाणार? मुंबई गोवा हायवेचा हा ब्रिज, या इथे जाते वेळी व्हिडिओ बनवलेला. आता येते वेळेस याच ब्रिजच्या खालून निघालोय. चला आता मोठे मोठे कंटेनर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी रवाना झालेत. नाशिक मुंबई सायन. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? चला मित्रांनो, आलोत आपण एरोलीला. एरोलीला आलोत म्हणजे घरीच आल्यासारखं आहे. वेदांचा पण मित्र येतोय या इथे एरोलीला. सर्कलच्या इथे थांबलोय. आणि रुतबा शब्द माणसाच्या शरीराला चिटकला की चालटी केली तरी चालेल, रुतबा कमी होत नसतो. ज्या रुतब्याने आपण ही कोकण राईड सुरू केलेली त्याच रुतब्याने 2 दिवसानंतर पुन्हा आपण मुंबईमध्ये आलोय. ही कोकण राईड म्हणजे जणू स्वर्ग सुखच होतं. गणपतीपुळेला पण आपण गेलेलो, जातेवेळी भातगाव मार्गे गेलेलो. रस्ते खूपच छान होते आणि येतेवेळी जयगड मार्गे जेट्टीने प्रवास केला. खूप छान असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आला मला. खूप मजा आली. माझ्या वतीने जेवढं होईल तेवढं मी केला. आणि तुम्ही पण या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय करते तुम्हाला. बाय बाय. आपली कोकण राईड या इथे संपन्न झाली. बाय बाय.